एकीकडे गर्भवती महिलेच्या मृत्यूमुळे पुण्यातलं वातावरण चांगलंच तापलेलं असताना लातूरमधून राज्याला हादरून टाकणारी एक बातमी काल वृत्तमाध्यमांवर प्रसारित झाली। लातूर महानगरपालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय। यामध्ये आयुक्त मनोहरे यांच्या डोक्यामध्ये गोळी लागून ती आरपार गेली असल्याची माहिती समोर आली आहे। या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे। मात्र या घटनेनंतर एका कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याने एवढं टोकाचं पाऊल का उचललं याबाबत चर्चा सुरू झाली आहे। त्यामुळे बाबासाहेब मनोहरे यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न का केला, त्यामागे कोणती कारणं आहेत आणि बाबासाहेब मनोहरे कोण आहेत, सगळं जाणून घेऊ या लाईव्हच्या माध्यमातून। नमस्कार, मी शिवानी लकडे, पॉलिटिकल महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत। सुरुवातीला नेमकं काय घडलं घरी त्यांच्या हे जाणून घेऊ। तर बाबासाहेब मनोहरे यांनी नेहमीप्रमाणेच त्यांच्या शासकीय निवासस्थानी शनिवारी रात्री कुटुंबासोबत जेवण केलं। जेवण केल्यानंतर ते त्यांच्या खोलीत निघून गेले आणि बेडरूमचा दरवाजा त्यांनी आतून बंद केला। त्या ठिकाणी त्यांनी त्यांच्या रिव्हॉल्व्हरनेच स्वतःवर गोळी झाडून घेतली। गोळीचा आवाज आल्यावर त्यांच्या घरच्यांनी त्यांच्या खोलीकडे धाव घेतली। त्यांच्या घरच्यांना ते जखमी अवस्थेत आढळून आले। त्यानंतर त्यांच्या कुटुंबाने बाबासाहेब मनोहरे यांना सह्याद्री या खासगी रुग्णालयात घेऊन गेले। मनोहरे यांच्या डोक्यामध्ये गोळी लागून ती आरपार गेली होती, त्यामुळे त्यांच्यावर तात्काळ शस्त्रक्रिया करण्यात आली। सध्या ते व्हेंटिलेटरवर असून त्यांची प्रकृती गंभीर आहे। आता बाबासाहेब मनोहरे कोण आहेत, तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न झाल्यामुळे ते लातूर मनपाची पूर्ण जबाबदारी प्रशासक म्हणून बाबासाहेब मनोहरेंकडेच होती। मागील 1.5 वर्षांपासून ते लातूर मनपाचे आयुक्त म्हणून काम पाहत होते। बाबासाहेब मनोहरे यांनी मराठवाड्यातील धाराशिव, नांदेड आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये काम केले। नांदेड इथं त्यांनी अतिरिक्त मनपा आयुक्त म्हणून कारभार सांभाळला होता। त्यानंतर लातूर महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती। बाबासाहेब मनोहरे यांनी त्यांच्या कार्यकाळात त्यांनी अनेक महत्त्वाचे असे निर्णय सुद्धा घेतलेले आहेत। पण एका कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याने हे टोकाचं पाऊल का उचललं याचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाहीये। आत्महत्या करण्यामागे कौटुंबिक कारण होतं की कार्यालयीन ताण होता, याचा शोध पोलीस सध्या घेत आहेत। या संपूर्ण घटनेमागील सत्य शोधून काढण्याची मागणी आता लातूरकर करतायत। कुणाचा राजकीय दबाव होता का, कुणी धमकी दिली का, याचा शोध घेण्याची मागणी सध्या केली जाते। तसंच कुठल्याही वादांपासून लांब राहणाऱ्या या अधिकाऱ्याने असं टोकाचं पाऊल का उचललं असेल याचं उत्तर तरी सध्या कोणाकडेच नाहीये। म्हणून कर्तव्यदक्ष आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याने आता अनेक प्रश्नांचं मोहोळ उठले। त्यामुळे आता पोलीस तपासात या सगळ्या प्रश्नांचा उलगडा होईल का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। सध्या आपण इथेच थांबतोय। पाहत राहा पॉलिटिकल महाराष्ट्र। धन्यवाद।